आपेगाव येथून संत ज्ञानेश्वर माऊलींसह त्यांच्या मातापित्यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे। चुंबळी घाट पार केल्यानंतर बाल वारकऱ्यांनी मनोरा रसत वारीमध्ये आनंद घेतला। यावेळेस वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळाले। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश वायभट यांनी। पाहूया। आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातून ज्या दिंड्या आहेत त्या पंढरपूरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी असलेल्या आपेगाव येथून हा पालखी सोहळा जो आहे तो पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे। मात्र कुठलाही चेहऱ्यावर थकवा नाही, एक आनंद आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की हे जे बाल वारकरी आहे यांनी हा अनोखा मनोरा जो आहे तो तयार केलेला आहे आणि अनेक दिवसाचा पायी प्रवास करत कुठलाही या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सर्वत्र आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। कुठलाही टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही। एकंदरीत आपण जर पाहिलं तर किती दिवसाचा पायी प्रवास खऱ्या अर्थानं आमच्या ज्ञानराज माऊलींच्या जन्मभूमी